हॅलो फॅमिली, आज आहे त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळी। तर देवदिवाळी आहे, पूजा वगैरे सगळं झाली आहे आणि माझं चाललंय काम चिवडा बनवायचं, मुरमुऱ्याचा चिवडा। काय झालं, दिवाळीचा चिवडा होता पण तो थोडा ऑइली झाला। तर तो ऑइली झाल्यामुळे ना, म्हणजे ऑइलीच असतो तो, तर ते ऑइली झाल्यामुळे ना मुलं थोडं खायला हे करतात। तर तो पण खाल्ला, संपला तो पण हा चिवडा आहे ना डाएट फूड म्हणा किंवा अगदी भूक लागली ना सकाळी 11-12च्या दरम्यान, तर पटकन असं थोडंसं प्लेटमध्ये घेऊन खाल्ला ना आणि थोडंसं पाणी पिलं त्यावर की मस्त असा नाश्ता होतो। उपीट पोहे पण नको वाटतात सारखे सारखे, तर त्यामुळे ना मस्त असा मी बनवला आहे मुरमुऱ्यांचा चिवडा। साधा सोपा सिंपल आणि मस्त असा खमंग मुरमुऱ्याचा चिवडा बनवला आहे। हा चिवडा आहे ना मुलांना पण फार आवडतो, जेवताना पण खातात। आणि आता हा 2 ठिकाणी का बरं केलाय मी, कारण मग तो एकदम एकजीव असा सगळा हे मिक्स होत नाही, म्हणून मग हा वेगळा ठेवला आणि हा वेगळा ठेवला। हे दोन्ही एकच आहे। आता हे दोन्ही मी एकत्र करून घेणार आहे। याचं मीठ काढायचं राहील, याच्यामध्ये पण मीठ टाकून घेतलं। एकदम एवढ्या डब्यामध्ये कालवता येणार नाही ना, तर त्यामुळे तुळशीची पूजा पण झाली आहे, छान अशी देवपूजा झाली आहे। आणि त्यासोबत मुलांना हा लाडू, चिवडा आणि शंकरपाळी हे तीन खाऊ घरामध्ये ऑल टाईम असतात माझ्या। असं नाही की दिवाळीलाच असतात। तर लाडूही बनवून ठेवते, लाडूही वेगवेगळे बनवते, कधी शेंगादाण्याचे, कधी बेसन लाडू, कधी रवा लाडू। आणि मुलांना पण आहे ना घरात आले का जेवणाच्या अगोदर, म्हणजे नितीन, सोनू दुकानातनं जरी आले ना, तर घरात आले ना तर जेवण ताट वाढायच्या अगोदर आहे ना त्यांना असं काहीतरी सटरफटर खायला लागतं घरामध्ये। अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने बनवलेला चिवडा आहे। हे घातलं नाही मी, काय म्हणतात त्याला, खोबरं वगैरे घातलं नाही, डाळ्या घातल्या नाही, फक्त शेंगदाणे, हळद, हिंग, मिरची, लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्त्याची मस्त अशी तडका फोडणी दिली आहे। आणि आता सगळं करूया मिक्स 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 आणि मस्त 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 कुरकुरीत असा चिवडा। कुणाकुणाला आवडतो मुरमुऱ्याचा चिवडा, मला तर फार आवडतो। आणि त्यासोबत अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतीये मी। आणि हां, थोडंसं टेस्टसाठी ना काळं मीठ आणि पिठी साखर पण घालायची, त्याने पण नाही ना भारी होतो एकदम। आता सांडतोय टेबलवर सगळा। हे बघा, झालाय आपला चिवडा तयार। आणि इकडे करून ठेवले मी शेंगादाण्याचे लाडू, तुम्हाला दाखवते। हे बघा, येस, कसे आहे, मस्त आहे ना शेंगदाण्याचे लाडू। आणि थोडंसं त्याला चांदीचं वर्क लावलंय, असं मस्त आपलं दिसण्यासाठी, काहीतरी फॅशन छान दिसण्यासाठी शेंगदाण्याचे लाडू आहे। कलर पण एकदम सुंदर आलाय, खमंग असे शेंगदाणे भाजून, गुळ शेंगदाण्याचे लाडू। त्याच्यामध्ये थोडे बदाम टाकले, थोडे पिस्ते टाकले, ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार टाकू शकता। गुळ शेंगदाणे मी घाईत बनवले, रेसिपी काय मी बनवली नाही, व्हिडिओज काढला नाही, एकटी होते घरात, दुपारचा टाइमपास करत बसते। आता मी नेक्स्ट टाइम बनवताना आता मुलांसाठी थंडीचे खारीक खोबऱ्याचे पण बनवणार आहे, तर त्याची रेसिपी मी नेक्स्ट टाइम नक्की रेसिपी शेअर करेल। कसे झाले लाडू, कुणाकुणाला लाडू खायचे लवकर या। लाडू चिवडा दिवाळी झाली तरी तयार आहे। आणि चॅनलला पटकन फॉलो करा, सबस्क्राईब करा, अशा लाडूसारख्या गोड गोड कमेंट्स करा। बाय बाय।